नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक करिअर अकॅडमी वर्धा आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो बघा, पोलीस भरती आहे किंवा तलाठी, आगामी होणाऱ्या तलाठीसाठी बघा जिल्हा विशेषचे अतिशय महत्त्व राहणार आणि जिल्हा विशेषवर जो आहे दरवर्षी प्रश्न तुम्हाला पडताना दिसते, ज्या जिल्ह्याचा तुम्ही फॉर्म भरणार तिथे। त्यासाठी बघा जिल्हा विशेष नावाची सिरीज जी आहे आपण चालू केलेली आहे। याचा पहिला व्हिडिओ बघा वर्धा जिल्ह्यावर मी अपलोड सुद्धा केलेला आहे। असं करत करत बघा आपण सगळे जिल्हे जे आहे ते कव्हर करणार आहोत। आज तुमच्यासाठी बघा आपण घेऊन आलेला आहे नागपूर जिल्हा। नागपूर जिल्ह्यासंबंधी जे काही प्रश्न राहणार ते सगळे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। नागपूर जिल्ह्याचा बेसिक सगळे जे काही पॉईंट आहे, ज्या पॉईंटला प्रश्न बनू शकतात जिल्हा विशेषवर, ते सगळे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला आमच्या लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ज्यांनी अजून कोणीपर्यंत केलं नाही त्यांना लक्षात ठेवायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। कारण बघा असे जे आमचे आगामी व्हिडिओ आहे जे तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू अतिशय महत्त्वाचे राहणार, ते पण कट टू कट नॉलेज, बिनकामाचा फापट पसरा डाटा राहणार नाही, कामाकामाचं घेऊन आम्ही तुमच्यासोबत हजर राहणार आहोत। ज्यांनी कोणी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आज बघा आपण नागपूर जिल्हा जो आहे मित्रांनो लक्षात ठेवा तो कव्हर करणार आहोत। नागपूर जिल्ह्यासंबंधी जेवढे काही प्रश्न बनणार ते सगळे आज या लेक्चरमध्ये तुम्हाला कव्हर होणार आहे। तुम्हाला काय करायचं आहे, स्टार्टिंग पासून तर एंडिंग पर्यंत व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। सगळ्या पॉईंटला आपण टच करणार आहोत, सगळेच पॉईंट तुमचे कव्हर करण्याचा प्रयत्न जो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। क्लिअर आहे? चला बघा, नागपूर जिल्ह्याचं बघा जर म्हटलं तुम्हाला भारताचा मध्यवर्ती जिल्हा म्हणून लक्षात ठेवायचं आपल्याला नागपूर जिल्हा जो आहे राहणार आहे। भारताचा मध्यवर्ती जिल्हा म्हणून सुद्धा आपण याला ओळखतो, तो नागपूर जिल्हा राहते। बघा नागपूरचा जर विचार केला मित्रांनो आपल्याला त्याला काही टोपण नाव आहे। सर्वात पहिले पहिलून घ्या, सर्वात पहिला जर म्हटलं याला बघा संत्र्याचा जिल्हा। संत्र्याचा जिल्हा जर म्हटलं तर नागपूर ऑरेंज सिटी म्हणून सुद्धा प्रसिद्ध राहणार आहे। पुढे महाराष्ट्राची आहे रे उपराजधानी, आपल्या राज्याची जर म्हटलं उपराजधानी म्हटलं तरी नागपूर राहणार आहे। हिवाळी राजधानी, दरवर्षी हिवाळी अधिवेशन नागपूरला होते तर हिवाळी राजधानी सुद्धा राहणार आहे, किंवा यालाच बघा विदर्भाची राजधानी म्हणून सुद्धा आपण ओळखलं जाते। चार टोपण नावाने जो आहे तो ओळखला जाते। बघून घ्या, सर्वात पहिले म्हटलं तर संत्रा जिल्हा, महाराष्ट्राची उपराजधानी, हिवाळी राजधानी आणि विदर्भाची राजधानी म्हणून लक्षात ठेवायचं आपल्याला हा जिल्हा जो आहे ओळखला जाते, ज्याचं नाव आहे रे नागपूर। पुढे हा बघा रे नाग नदी काठी बसलेले शहर। नाग जे आहे त्या नाग नदी काठी बसलेले शहर असल्याच्या कारणानेच याचं नाव पडलं आहे नागपूर। तर नागपूर जे नाव आहे लक्षात ठेवा, नाग नदी काठी बसलेलं शहर म्हणून याचं नाव नागपूर पडलेलं आहे। पुढे बघा देवगडचे गोंडराजे लक्षात ठेवायचं आहे भक्त बुलंद शाह। एक वेळा प्रश्न आलाय का नागपूर जो शहर आहे किंवा नागपूर जे जिल्हा आहे कोणी वसवलेला आहे, भक्त बुलंद शाह। बघा देवगडचे गोंडराजे भक्त बुलंद शाह यांनी बघा 1703 ला या शहराची स्थापना केल्याची सांगितली जाते। बघा 1703 ला रे भक्त बुलंद शाह, तर भक्त बुलंद शाह नावाची जी व्यक्ती होती यांनी बघा 1703 ला या शहराची स्थापना केलेली आहे। लक्षात ठेवा हे आहे रे विदर्भातील सर्वात मोठे शहर। विदर्भामध्ये नागपूर एवढं कोणतंही मोठं शहर नाही आहे। विदर्भातलं सर्वात मोठं शहर जर तुम्हाला विचारलं तर नागपूर जे विदर्भातलं सर्वात मोठं शहर राहणार आहे। क्षेत्रफळ काय बघा रे याचं आलंय 9802 चौरस किलोमीटर। तर नागपूरचं क्षेत्रफळ जर विचारलं तुम्हाला बघा 9802 चौरस किलोमीटर आहे। आरटीओ कोड इथे 2 राहते बघा, एक आहे MH31, MH31 जर सिटीसाठी आहे आणि नागपूर ग्रामीण जर म्हटलं तर MH40 किंवा बुट्टीबोरी पासिंग जर म्हटलं तर MH40। तर इथे बघा आरटीओ कोड 2 आहे, 31 आणि 40। सिटीसाठी जर म्हटलं तर 31 आणि ग्रामीणसाठी जर म्हटलं तुम्हाला 40 जो आहे तो कोड राहणार आहे, ते MH31 आणि MH40। लिंग गुणोत्तर बघा रे 951 जे याचं लिंग गुणोत्तर राहणार आहे 951। घनता आहे 470 आणि लास्ट मध्ये बघा साक्षरता जर तुम्हाला विचारलं तर नागपूरची साक्षरता आहे 88.4% जे आहे या शहराची साक्षरता राहणार आहे। 88.4% बघा इथे तुम्हाला साक्षरता राहणार आहे। तर नागपूरची बेसिक माहिती पहिल्यांदा कव्हर करणार बघा, याला म्हणते संत्र्याचा जिल्हा, हीच आहे महाराष्ट्राची उपराजधानी, हिवाळी राजधानी किंवा विदर्भाची राजधानी। नाग नदी काठी बसलेले शहर विचारते नाग। पुढे बघा स्थापन करणारे भक्त बुलंद शाह यांनी 1703 ला या शहराची स्थापना केली होती। क्षेत्रफळ आहे 9802 चौरस किलोमीटर। आरटीओ कोड आहे रे 2, एक 31 आणि 40। MH31 आणि MH40 2 आरटीओ कोड जे इथे राहणार आहे। आणि पुढे बघा लिंग गुणोत्तर 951, घनता जर म्हटलं 470 आणि साक्षरता बघा 88.4% जे आहे आपल्याला साक्षरता या शहराची राहणार आहे। तुम्हाला मी पहिले सांगितलं सरळ सेवा, झेडपी, तलाठी याला जिल्हा विशेष अतिशय महत्वाचे आहे। पोलीस भरती
आगामी होणाऱ्या पोलीस भरतीला सुद्धा तुम्हाला जिल्हा विशेषला प्रश्न पडतात, त्यामुळे बघा अतिशय महत्वाचा पॉईंट हा राहते, क्लिअर करायचा. बेसिक समजलाय, पुढे चला. या एक शहराला पुन्हा बघा रे, भारताचे मध्यवर्ती शहर म्हणून सुद्धा या शहराला ओळखलं जाते का? देशातलं मध्यवर्ती शहर जर कोणतं आहे ते राहणार आहे नागपूर, देशातलं मध्यवर्ती शहर. पुढे इथे महानगरपालिका आहे की नाही? आहे. बघा 1951 पासूनच आपले इथे महानगरपालिका आहे आणि अ श्रेणीची महानगरपालिका या शहरात आहे. नागपूरमध्ये बघा रे अ श्रेणीची महानगरपालिका ज्या इथे राहणार आहे. पुढे विधानसभा मतदारसंघ, व्हेरी इम्पॉर्टंट, हा मागच्या 2-3 एक्झामला प्रश्न पडलेला आहे का विधानसभेचे मतदारसंघ नागपूर जिल्ह्यात किती? एकूण 12. सिटी पोलीस आहे किंवा नागपूर ग्रामीण आहे या ठिकाणी जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारले जातात ना, त्या कंडिशन मध्ये विचारते का नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण विधानसभेचे मतदारसंघ किती? तर 12 जे आहे विधानसभेचे मतदारसंघ राहणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, 12 विधानसभेचे मतदारसंघ विचारलं तुम्हाला, 12. महानगरपालिका आहे की नाही? आहे. आता जिल्हे तुम्हाला विचारते कोणता जिल्हा कोणत्या दिशेला आहे. राजकीय सीमा अतिशय महत्वाचा टॉपिक राहणार. बघा कोणत्या जिल्ह्याच्या सीमा आहे, कुठे आहे, लक्षात घ्यायचं आहे. बघा रे पहिल्यांदा सर्वात पहिले बघा उत्तरेला जो लागलाय तो आहे एमपी. जर तुम्ही इथे बघा उत्तरेला तुम्हाला एमपी दिसत आहे, मध्य प्रदेश जे आहे या बाजूला राहणार आहे. उत्तरेला मध्य प्रदेश. पूर्वेला बघा इकडे जर म्हटलं तो आहे रे भंडारा. पूर्वेला जर विचारलं तुम्हाला तर भंडेरा. उत्तरेला एमपी, पूर्वेला आहे भंडारा. पुढे बघा आग्नेयला जर आले तिथे लक्षात ठेवायचा आहे हा जो जिल्हा राहणार आहे तो आहे चंद्रपूर. आग्नेयला जर आपण आलो लक्षात ठेवा तर आग्नेयला लक्षात ठेवा हा जो जिल्हा राहणार आहे तो राहणार आहे चंद्रपूर. बघा उत्तरेला एमपी, तिकडे जर म्हटलं तर भंडारा, आग्नेयला आहे चंद्रपूर. इकडे बघा इथे जो जिल्हा आहे तो आहे वर्धा. नैऋत्येला लक्षात ठेवायचा आहे वर्धा जिल्हा जो आहे नैऋत्येला राहणार आणि उरलेला लक्षात ठेवा रे वायव्येला जो आहे तो अमरावती हा जिल्हा लागून आहे. म्हणजे विचार जर करतो म्हटलं लक्षात घ्या तुम्हाला, नागपूरचा जर विचार केला तर नागपूरला महाराष्ट्रातल्या 4 जिल्ह्याची सीमा लागून आहे आणि एक जर म्हटलं तर एमपी मध्ये 2 जिल्हे लागते, लक्षात ठेवायचं आहे. पण एमपीतले 2 जिल्हे आणि इथे बघा विदर्भामध्ये किंवा आपल्या जर म्हटलं महाराष्ट्रातले 4 जिल्ह्याची सीमा नागपूरला लागून आहे. कोणते लक्षात घ्या बघा, वर्धा, अमरावती, भंडारा, चंद्रपूर. लक्षात घ्या 4 जिल्हे, वर्धा, अमरावती, भंडारा, चंद्रपूर. कधी कधी काय होते बघा किती जिल्हे लागून आहे किंवा घड्याळाच्या काट्यानुसार याचा क्रम लावा असा सुद्धा प्रश्न येते, म्हणून माहित पाहिजे. पहिला आहे रे वर्धा, त्यानंतर अमरावती, इकडे आहे भंडारा, इकडे आहे चंद्रपूर. या 4 जिल्ह्याची सीमा आहे आणि एमपीचे 2 जिल्हे जे आहे लक्षात ठेवायचं आहे. उत्तरेला एमपी जो राहणार आहे त्याचे 2 जिल्हे जे आहे नागपूर या जिल्ह्याला लागून राहणार आहे. पुढे नागपूर हा प्रशासकीय विभाग सुद्धा आहे आणि यामध्ये बघा एकूण 6 जिल्हे जे आहे या नागपूर प्रशासकीय विभागामध्ये आढळतात. तो ऑलरेडी नागपूर जिल्ह्याचं मुख्यालय म्हटलं तरी नागपूर आणि विभागीय मुख्यालय तुम्हाला विचारलं का नागपूरचं विभागीय मुख्यालय कुठे, ते नागपूरच येणार आहे. कारण बघा नागपूर प्रशासकीय विभागामध्ये टोटल बघा रे 6 जिल्हे जे आहेत ते आपल्याला या प्रशासकीय विभागामध्ये आढळते. तो आहे म्हटलेला नागपूर जिल्हे आहे 6. पुढे तालुके विचारलेत, लक्षात ठेवा नागपूर जिल्ह्यात तालुके आहे रे 14 तालुके आपल्याला नागपूर जिल्ह्यामध्ये आढळते. आता हा पॉइंट आहे ना महत्वाचा. खूप वेळा प्रश्न ज्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरता तिचे तालुके तुम्हाला विचारले जातात. तर बघा नागपूरमध्ये जर विचारलं तुम्हाला 14 तालुके जे आपल्याला नागपूर या जिल्ह्यामध्ये आढळणार आहे. 14 कोणते बघून घ्या. पहिल्यांदा नागपूर शहर, नागपूर ग्रामीण 2 आहे. नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण झाले 2. पुढे आहे रे काटोल, कामठी, कडमेश्वर. बघा एक आहे काटोल, त्यानंतर कामठी, त्यानंतर कडमेश्वर. पुढे कुही, रामटेक आणि हिंगणी. कुही, रामटेक आणि हिंगणी किंवा हिंगणा लक्षात ठेवायचा आहे. कुही, रामटेक, हिंगणी. पुढे आहे नरखेड नावाचा तालुका सुद्धा राहते. पारशिवनी, सावनेर, मौदा, उमरखेड लक्षात ठेवा किंवा उमरेड नाही याला उमरेड आणि लास्ट मध्ये बघा रे भिवापूरची मिरची जी आहे ते प्रसिद्ध आहे. भिवापूरची मिरची लक्षात ठेवा. भिवापूर सुद्धा लक्षात ठेवायचं आपल्याला एक तालुका राहणार आहे. टोटल तालुके बघा इथे 14 तालुके जे आपल्याला नागपूर या शहरामध्ये आढळते किंवा नागपूर जिल्ह्यामध्ये टोटल म्हटलं तर 14 तालुके राहणार आहे. बघून घ्या इकडे पुन्हा नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, काटोल, कामठी, कडमेश्वर. बघा काटोल, कामठी, कडमेश्वर. त्यानंतर आहे कुही, रामटेक, हिंगणी. त्यानंतर आहे नरखेड, त्यानंतर पारशिवनी, त्यानंतर आहे सावनेर, मौदा, उमरेड आणि लास्ट मध्ये बघा भिवापूर. या प्रकारे बघा 14 तालुके जे आहे लक्षात ठेवायचं आपल्याला या जिल्ह्यामध्ये आढळते. तालुके जर म्हटलं 14, प्रशासकीय विभागात जिल्हे किती आहे 6 आणि 4 जिल्हे आपल्या बघा नागपूरच्या आजूबाजूला महाराष्ट्रातले आहे. वर्धा, अमरावती, भंडारा आणि चंद्रपूर. बघा वर्धा, अमरावती, भंडारा आणि चंद्रपूर 4. उत्तरेला एमपी. विधानसभेचे मतदारसंघ याला लक्षात ठेवा 12.
12 विधानसभेचे मतदारसंघ आपल्याला जे आहे या जिल्ह्यामध्ये आढळते. टोटल म्हटलं तर 12. आणि महानगरपालिका आहे की नाही आहे, तर नागपूरमध्ये बघा रे अ श्रेणीची महानगरपालिका जी आहे ते नागपूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला आढळते. 1951 पासून श्रेणी म्हटलं तर विधानसभेचे मतदारसंघ लक्षात ठेवा. 12 मतदारसंघ जे आहे ते विधानसभेची राहणार आहे. क्लिअर आहेत पर्यंत समजून घेत चला. जिल्हे विचारते, राजकीय सीमा महत्वाची राहणार. चला पुढे जाऊ. आता नेक्स्ट बघा, इथे जर तुम्ही आले लक्षात ठेवा काय काय राहणार आहे. बघा रे आपल्या इथे जर म्हटलं आपण सर्वात पहिले बघा नॅशनल पार्क आणि व्याघ्र प्रकल्प. नागपूरला एकच नॅशनल पार्क आणि व्याघ्र प्रकल्प आहे. जरा पेंच व्याघ्र प्रकल्प लक्षात ठेवा रे, हा नागपूरला आहे. 1992. नागपूरला पुन्हा एक नाव लक्षात ठेवा, भारताची व्याघ्र राजधानी. फेमस आहे बघा, भारताची व्याघ्र राजधानी. जर तुम्हाला कधी विचारला ना की भारताची व्याघ्र राजधानी कोणती, ते सुद्धा नागपूर राहणार आहे. बघा पहिल्यांदा नॅशनल पार्क आणि व्याघ्र प्रकल्प एकच आहे रे, तो आहे पेंच व्याघ्र प्रकल्प. 1992 पासून जे आहे नागपूर जिल्ह्यामध्ये पेंच नावाचा व्याघ्र प्रकल्प आहे. पुढे भारताची व्याघ्र राजधानी जर तुम्हाला विचारली तर नागपूर हीच बघा भारताची व्याघ्र राजधानी राहणार आहे. तर नागपूर जर म्हटलं मित्रांनो बघा तर भारताची व्याघ्र राजधानी जी आहे ती नागपूर राहणार आहे. अभयारण्य बघा रे इथे 2 आहे. सर्वात पहिले आहे मानसिंग देव आणि उमरेड कराड. तर 2च अभयारण्य आपल्याला नागपूर जिल्ह्यामध्ये आढळते. एक तर आहे मानसिंग देव आणि सेकंड वाला जर तुम्हाला म्हटलं लक्षात ठेवा मित्रांनो उमरेड कराड नावाचं जे आहे आपल्याला इथे अभयारण्य आढळते. तर मानसिंग देव आणि उमरेड कराड 2 अभयारण्य जे आहे ते आपल्या इथे राहणार आहे. धरण बघा रे, एकमेव धरण आहे पेंच नदीवर जे आहे ते आहे पेंच धरण. पेंच नदीवर लक्षात ठेवा जर पेंच धरण राहणार आहे. याचाच लक्षात ठेवा पेंचवर आहे तोतला डोह. पुन्हा एक जर म्हटलं आपल्याला तोतला डोह सुद्धा राहणार आहे. पेंच धरण त्यानंतर तोतला डोह लक्षात ठेवायचा आहे. आणि तोतला डोह्याच्या जलाशयाचं नाव जर म्हटलं तर मेघदूत सागर. प्रश्न खूप वेळा विचारला का तोतला डोह जो डॅम आहे त्याच्यावर जे जलाशय आहे त्याचं नाव काय, मेघदूत सागर. तर मेघदूत सागर लक्षात ठेवा. तोतला डोहच्या जलाशयाचं नाव जर म्हटलं तर मेघदूत सागर राहणार आहे. बघा पहिल्यांदा नॅशनल पार्क आणि व्याघ्र प्रकल्प एकच आहे पेंच 1992 पासून. यालाच बघा भारताची व्याघ्र राजधानी हा दर्जा सुद्धा याला प्राप्त राहणार आहे. तर भारताची व्याघ्र राजधानी म्हटलं तरी नागपूर. अभयारण्य 2 होते मानसिंग देव आणि उमरेड कराड. धरण आहे बघा पेंच आणि तोतला डोह. आणि तोतला डोहच्या जलाशयाचं नाव जर विचारलं तर मेघदूत सागर जे आहे हे तोतला डोहच्या जलाशयाचं नाव आहे. टेकड्या बघायला सर्वात पहिले आहे गरमसूर, सातपुडा, महादागड. बघा गरमसूर, सातपुडा, महादागड. त्यानंतर आहे गोलिया, इम्पॉर्टंट टेकडी आहे गोलिया, सर्वात उंच टेकडी. याला PYQ आलेला आहे का नागपूर जिल्ह्यातली सर्वात उंच जर टेकडी कोणती म्हटलं लक्षात ठेवायचं आहे तर नागपूर जिल्ह्यातली सर्वात उंच टेकडी जर आपल्याला विचारलं तर गोलिया. गोलिया जे आहे नागपूर जिल्ह्यातली सर्वात उंच टेकडी राहणार आहे. पुढे बघा पिलकापार, हे महत्वाचं पिलकापार. त्यानंतर आहे जामगड, एक आहे अंबागड. पिलकापार, जामगड, अंबागड या टेकड्या आपल्याला नागपूर जिल्ह्यामध्ये आढळते. बघून घ्या पहिल्या नंबरला गरमसूर, सातपुडा, महादागड, गोलिया. गोलिया मी आता सांगितलं नागपूर जिल्ह्यातली सर्वात मोठी टेकडी जर कोणती आहे म्हटलं तर गोलिया जी आहे सर्वात मोठी टेकडी राहणार आहे. तर नागपूर जिल्ह्यातली सर्वात मोठी टेकडी गोलिया, पिलकापार, जामगड आणि अंबागड या टेकड्या राहणार आहे. विमानतळ एकच आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे ते नागपूरला राहणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एअरपोर्ट, हे एअरपोर्ट तुम्हाला दिसते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे नागपूरला राहणार आहे. जलविद्युत केंद्र एकच आहे रे पेंच. पेंच नावाचं जलविद्युत केंद्र आपल्याला नागपूर जिल्ह्यामध्ये आढळून येते. कोणतं म्हटलं तर पेंच. व्याघ्र प्रकल्प पेंच, नॅशनल पार्क पेंच आणि जलविद्युत प्रकल्प जरी विचारला ना मित्रांनो आपल्याला कोणता राहणार आहे तर पेंच नावाचा जलविद्युत प्रकल्प आपल्याला नागपूर जिल्ह्यामध्ये आढळते. पेंच. क्लिअर आहे. पुढे इथे हा पॉइंट व्हेरी इम्पॉर्टंट बघा रे, आपल्याला औष्णिक विद्युत केंद्र जे आहे ते विचारले जातात. महाराष्ट्रात टोटल 10 औष्णिक विद्युत केंद्र आहेत, त्यापैकी 2 जे आहे ते नागपूरला राहणार आहे. बघा रे दोन्ही विचारते कोणते कोणते आहे. सर्वात पहिले आहे कोराडी, व्हेरी इम्पॉर्टंट लक्षात ठेवा, कोराडी आणि खापरखेडा. तर कोराडी आणि खापरखेडा दोन्ही जलविद्युत केंद्र आपल्याला नागपूरला आढळत असते. कोराडी आणि खापरखेडा, पहिला कोराडी, सेकंड आहे खापरखेडा. दोन्ही जलविद्युत केंद्र लक्षात ठेवा नागपूरला आढळणार आहे. तलाव बघा सर्वात पहिला आहे गोरेगाव, त्यानंतर आहे मांगेवाडी. गोरेगाव, मांगेवाडी, तोतला डोह. तिसरा जर म्हटलं याला तोतला डोह. लक्षात ठेवा सर्वात पहिले आहे गोरेगाव, त्यानंतर मांगेवाडी, त्यानंतर तोतला डोह. एक आहे अंबाझरी. लक्षात घ्या रे कोणता आलेला अंबाझरी. आणि लास्ट मध्ये बघा खिंडशी तलाव.
रामटेकच्या जर आपण पुढे गेलो तिथे लक्षात ठेवायचं आहे खिंडशी नावाचा तलाव जो आहे तो आपल्याला आढळून येते रामटेकच्या पुढे. तर खिंडशी नावाचा तलाव सुद्धा लक्षात घ्या रे, नागपूर जिल्ह्यामध्ये हा तलाव राहणार आहे. ते बेसिक एवढं तरी माहिती असायला पाहिजे, बघून घ्यायचं. सर्वात पहिले या स्लाइडवर काय काय महत्वाचं बघा. नॅशनल पार्क आणि व्याघ्र प्रकल्प जर आहे तो आहे पेंच. अभयारण्य म्हटलं तर दोन आहे, मानसिंगदेव आणि उमरेड कराड. मानसिंगदेव आणि उमरेड कराड. धरणारे दोन, पेंच आणि तोतलाडो नावाचं धरण आहे. पहिल्या नंबरला पेंच, दुसरा आहे तोतलाडो. जर इथे टिकड्या बघा, गरमसूर, सातपुडा, महादागड, गोलिया. सर्वात मोठी टिकडी जर म्हटलं तर गोलिया सुद्धा राहणार आहे. पिलकापाड, जामगड, अंबागड. एअरपोर्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एअरपोर्ट. जलविद्युत केंद्र पेंच, हा महत्वाचा पॉइंट आहे. औष्णिक विद्युत केंद्र थर्मल पॉवर प्लांट दोन आहे. कोराडी आणि खापरखेडा लक्षात ठेवा, दोन जे आहे औष्णिक विद्युत केंद्र आपल्याला नागपूर जिल्ह्यामध्ये आढळते, कोराडी आणि खापरखेडा. आणि काही महत्वाचे तलाव लक्षात ठेवा जे आहे नागपूर जिल्ह्यामध्ये आढळणार आहे. गोलियाला प्रश्न आला होता, सर्वात उंच टेकडी राहणार आहे. समजलंय? चला पुढे जाऊ, नेक्स्ट स्लाइड कडे चला. आता बघा इथे काही जे आपल्याला प्रेक्षणीय स्थळे लक्षात ठेवायचं आहे. बघा हे जेवढे पण गोष्टी आपण कव्हर करतोय सगळ्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूच आहे, फापट पसारा आपण घेतच नाही. समजलं ना? तर तुम्हाला क्लिअरली लक्षात ठेवा का जे काही पॉइंट आहे ते क्लिअरली मेन्शन आहे. असं नाही की जिल्हा विशेष मध्ये ह्याचा फायदा आहे, तुम्हाला जीके मध्ये प्रश्न सोडताना, सरळ सेवा, एमपीएससी सॉल्व्ह करताना सुद्धा इथले काही प्रश्न तुम्हाला महत्वाचे ठरतात. बघा आता प्रेक्षणीय स्थळामध्ये पहिल्यांदा आहे 0 माईल. 0 माईल जर म्हटलं तर नागपूर. 0 माईल जर तुम्ही गेलात बघा, बर्डी जे उड्डाणपूलच्या पुढे गेलं तर 0 माईलचा एक खांब जो आहे तिथे गाडण्यात आलेला आहे. त्या ठिकाणापासून भारत चारही बाजूला सारखा आहे. तो 0 माईल नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. म्हणून बघा रे, नागपूरला भारताचे मध्यवर्ती शहर, याला लक्षात ठेवायचं आहे, भारताचे मध्यवर्ती शहर जे आहे म्हणून ओळखलं जाते. तर भारताचं मध्यवर्ती शहर जे म्हटलं तर नागपूर. 0 माईल जे आहे रे नागपूर. पुढे ड्रॅगन पॅलेस, अतिशय फेमस प्लेस पैकी बघा. ड्रॅगन पॅलेस जो आहे कामठीला जो आहे तो राहणार आहे. ड्रॅगन पॅलेस कामठी. निर्माता होते दादासाहेब कुंभारे यांनी जो याला निर्माण केलेला आहे. तर ड्रॅगन पॅलेस बघा कामठीला राहणार आहे. हे बघा हा जो आहे ड्रॅगन पॅलेस आहे रे कामठीला, दादासाहेब कुंभारे यांनी त्याला निर्माण करण्यात आलेला आहे. जबरदस्त पाण्याला एक ठिकाण जर म्हटलं तर लक्षात ठेवा ड्रॅगन पॅलेस कामठीला राहणार आहे. नंबर 3 आहे रमण विज्ञान केंद्र सुद्धा नागपूरला आहे. दीक्षाभूमी बघा, बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली होती लक्षात ठेवा ते ठिकाण दीक्षाभूमी सुद्धा नागपूरला राहणार आहे. दीक्षाभूमी लक्षात ठेवा नागपूरला, फेमस पैकी एक. हा पॉइंट व्हेरी इम्पॉर्टंट बघा रे, महत्वाचा विचारते. राष्ट्रीय पर्यावरण संशोधन संस्था निरी. निरी तुम्हाला विचारते, लक्षात ठेवायचं आहे. नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट जर कुठे आहे बघा, राष्ट्रीय पर्यावरण संशोधन संस्था निरी. निरी जर कुठे आहे तर नागपूर. सरळ सेवेमध्ये वन लायनर मध्ये प्रश्न विचारतात तर खालीलपैकी निरी ही संघटनेचं मुख्यालय कुठे आहे? नागपूरला. किंवा निरी कुठे आहे? नागपूरला राहणार आहे. राष्ट्रीय पर्यावरण संशोधन संस्था. तर राष्ट्रीय पर्यावरण संशोधन संस्था लक्षात ठेवा नागपूरला ही संस्था राहणार आहे. राष्ट्रीय पर्यावरण संशोधन संस्था आहे बघा इथे निरी. निरी जे आहे ते नागपूरला राहते, लक्षात ठेवायचं आहे. पुढे विदर्भातील अष्टविनायक तुम्हाला माहिती आहे, जसं भारतामध्ये 8 अष्टविनायक, महाराष्ट्रामध्ये 8 अष्टविनायक आहे, तसेच बघा विदर्भात सुद्धा 8 अष्टविनायक आहे. त्यापैकी 3 जे अष्टविनायक आहे मित्रांनो लक्षात ठेवा ते नागपूर जिल्ह्यामध्ये आढळतात. कोणते बघा, पहिल्यांदा सर्वात पहिले आहे रामटेक, त्यानंतर आहे अदासा, एक आहे नागपूर. लक्षात घ्यायचं आहे रामटेक, अदासा, नागपूर. पहिलं होतं रामटेक, त्यानंतर अदासा, त्यानंतर नागपूर. हे तीनही विदर्भातले अष्टविनायक नागपूर जिल्ह्यामध्ये आढळते. रामटेक, अदासा, नागपूर. बघून याच्यात प्रेक्षणीय स्थळामध्ये काय काय राहणार आहे? 0 माईल नागपूर, ड्रॅगन पॅलेस कामठी नागपूरमध्ये येते, रमण विज्ञान केंद्र, दीक्षाभूमी, राष्ट्रीय पर्यावरण संशोधन संस्था लक्षात ठेवा ती सुद्धा नागपूरला राहणार आहे. आणि विदर्भातले अष्टविनायक जे आहे रे 3 अष्टविनायक नागपूर जिल्ह्यात आढळते. त्यात पहिला जर म्हटलं तुम्हाला तर रामटेक, दुसरा आहे अदासा, तिसरा आहे नागपूर. रामटेक, अदासा आणि नागपूर तीनही लक्षात ठेवा विदर्भातले अष्टविनायक जे आहे आपल्याला या ठिकाणी आढळते. क्लिअर आहे? चला नेक्स्ट स्लाइड बघा आता पुढे. आता इथे बघा काही महत्वाचे जे अधिकारी आहेत ते आपल्याला माहित असायला पाहिजे. कारण की त्या जिल्ह्यावर जेव्हा प्रश्न विचारतात ना मित्रांनो तर त्या ठिकाणचे कलेक्टर कोण आहे, सीओ कोण आहे, एसपी किंवा आपण तिथे म्हणू शकतो आपण ग्रामीण भागात जर एसपी आहे, सिटीचे कमिशनर कोण आहे ते विचारले जातात, माहित असायला पाहिजे. बघून घ्या. सर्वात पहिले बघा नागपूरचे कलेक्टर, सध्या कलेक्टर जर आहे ते डॉक्टर बिपिन इटनकर. IAS लक्षात ठेवायचं आहे का IAS ऑफिसर कोण आहे? कलेक्टर जर आहे जिल्हाधिकारी डॉक्टर बिपिन इटनकर सर जे आहे लक्षात ठेवा नागपूरचे कलेक्टर राहणार आहे. पुढे बघा नागपूर ग्रामीणचे जे एसपी आहे त्यांचं नाव आहे राहुल मदने. नागपूर ग्रामीण. तर नागपूर ग्रामीण जे आहे त्या ग्रामीणचे लक्षात ठेवा जे आहे राहुल मदने सर जे IPS ऑफिसर जे आहे ते एसपी राहणार आहे. राहुल मदने सर नागपूर ग्रामीण.
पालकमंत्री, व्हेरी इम्पॉर्टंट, नागपूरचे पालकमंत्री यांचं नाव काय? तर माननीय बघा चंद्रशेखर बावनकुळे सर जे आहे हे लक्षात ठेवा, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री राहणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. विधानसभा मतदारसंघ ऑलरेडी सांगितलाय 12, लोकसभेचे 2. बघा विधानसभेचे 12, लोकसभेचे 2, नागपूर आणि रामटेक. तर लोकसभेचे 2च मतदारसंघ आहे. पहिला तो होता नागपूर आणि सेकंड बघा रामटेक. तर नागपूर आणि रामटेक 2 मतदारसंघ लोकसभेचे राहणार आहे. विधानसभेचे मतदारसंघ विचारले तर 12 जे आहे ते विधानसभेचे मतदारसंघ आहे. पुढे नागपूर जे आहे त्या विभागाच्या विभागीय आयुक्त. आता समजून घ्या काय म्हणायचं तुम्हाला. आपल्या महाराष्ट्रात 6 प्रशासकीय विभाग आहेत, त्यापैकी एक म्हणजे नागपूर. तर नागपूर प्रशासकीय विभागामध्ये टोटल 6 जिल्हे येतात. बघा रे नागपूर जो प्रशासकीय विभाग आहे त्याच्यात 6 जिल्हे तुम्हाला येणार आहे. मी तुम्हाला सांगितलंय बघा, याची ट्रिक होती आपली भ गो वा नाच ग. बघा भगवा नाच ग आहे, भवरून आहे पहिल्यांदा भंडारा, त्यानंतर आहे गोंदिया, वावरून आहे तुम्हाला वर्धा, नावरून आहे रे नागपूर, च वरून आहे म्हटलं तर चंद्रपूर आणि ग वरून लक्षात ठेवा गडचिरोली. क्षेत्रफळ आणि वाढता क्रम आहे म्हणजे बघा तुम्हाला भगोवा नाचग, भगोवा नाचग सर्वात मोठा गडचिरोली, त्याखाली चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गोंदिया आणि भंडारा. म्हणजे बघा नागपूर विभागातला सर्वात मोठा जिल्हा आहे गडचिरोली, सर्वात लहान आहे भंडारा. आणि या 6 जिल्ह्याच्या ज्या विभागीय आयुक्त आहे लक्षात ठेवा, विभागाच्या प्रमुख म्हणजे विभागीय आयुक्त माननीय श्री विजयलक्ष्मी बिद्री मॅडम जे आहे या लक्षात ठेवा नागपूरच्या विभागीय आयुक्त राहणार आहे विजयलक्ष्मी बिद्री. पुढे बघा पोलीस आयुक्त. आता एसपी आणि आयुक्तामध्ये फरक समजून घ्या काय होतं. सिटी जेव्हा ज्या ठिकाणी लक्षात ठेवतं कमिशनर आहे त्या ठिकाणी मध्ये आपल्याला बघा पोलीस आयुक्तालय राहते, त्या ठिकाणी पोलीस आयुक्त राहते. आणि नागपूरला पोलीस आयुक्तालय असल्याच्या कारणाने बघा डॉक्टर रवींद्र सिंगल सर जे आहे आयपीएस ऑफिसर लक्षात ठेवायचं आहे, डॉक्टर रवींद्र सिंगल सर जे आहे ते नागपूरचे कमिशनर ऑफ पोलीस राहणार आहे. तर नागपूरचे कमिशनर ऑफ पोलीस म्हटलं का पोलीस आयुक्त जर म्हटलं तर डॉक्टर रवींद्र सिंगल. विभागीय आयुक्त बघा विजयलक्ष्मी बिद्री मॅडम जे आहे या विभागीय आयुक्त राहणार आहे. ते 6 जे आपले आयएमपी अधिकारी आहे जे तुम्हाला लक्षात ठेवणं व्हेरी इम्पॉर्टंट राहणार आहे. बघून घ्या एक एक करत. सर्वात पहिले कलेक्टर म्हटलं तर डॉक्टर विपिन इटनकर बगारे आपले कलेक्टर राहणार आहे. एसपी जर म्हटलं तर राहुल मदने सर एसपी राहणार आहे ग्रामीणचे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे. विधानसभा मतदारसंघ 12, लोकसभेचे 2 नागपूर आणि रामटेक. विभागीय आयुक्त आहे विजयलक्ष्मी बिद्री जे आहे त्या विभागीय आयुक्त राहणार आहे. आणि पोलीस आयुक्त जर म्हटलं का नागपूरचे पोलीस आयुक्त कोण तर लक्षात ठेवा डॉक्टर रवींद्र सिंगल सर जे आहे पोलीस आयुक्त राहणार आहे. बघा डॉक्टर रवींद्र सिंगल सर जे आहे नागपूरचे पोलीस आयुक्त लक्षात ठेवा ते राहणार आहे. तर आपल्याला हे महत्वाचं आहे, एवढा तरी डाटा तुम्हाला माहित असायला पाहिजे. करंटमध्ये या गोष्टी चेंज होत असतात, कधी कधी यांची बदली सुद्धा होऊ शकते. म्हणून तुम्ही ज्या दिवशी एक्झाम देणार त्याच्या अगोदरच्या दिवशी यांचे नावं पाहून जायचे आहे. कारण की हा डाटा उद्या बदलू शकते, परवा बदलू शकते, कारण यांच्या बदल्या होत राहत असतात. त्यामुळे हे डाटा चेंज होण्याचा चान्स मोठ्या प्रमाणात राहते. त्याला वेळेवर अपडेट करत चला. चला पुढे जाऊ. नेक्स्ट बघा आता काही महत्वाचे पॉईंट जे आपल्याला यातून कव्हर करायचे आहे. मी पहिले सांगितलंय नागपूर जिल्ह्यासंबंधी खूप काही गोष्टी महत्वाच्या राहतात. त्या आता काय काय महत्वाचं आहे जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू लक्ष द्यायचं आहे. बघा सर्वात पहिला जो पॉईंट आहे तो बघा महत्वाचा म्हणजे भारताची व्याघ्र राजधानी. लक्षात ठेवा रे नागपूरलाच आपण भारताची व्याघ्र राजधानी म्हणून ओळखलं जातं. नागपूरला जर विचारलं तर बघा महाराष्ट्रात 6 व्याघ्र प्रकल्प आहेत, त्यापैकी 5 नागपूरच्या आजूबाजूला आहे. आणि या ठिकाणी वाघाची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याच्या कारणानेच बघायला भारताची व्याघ्र राजधानी म्हणून ओळखलं जाते. तर भारताची व्याघ्र राजधानी नागपूर. नंबर 2 केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर. बघा रे सेंट्रलचं जे कॉटन रिसर्च सेंटर आहे ज्या ठिकाणी बघा कापूस ज्या याच्यावर रिसर्च केली जाते ते केंद्र सुद्धा नागपूरला राहणार आहे. तर व्याघ्र राजधानी नागपूर. कापूस संशोधन केंद्र विचारलं तरी नागपूरला जे आहे कापूस संशोधन केंद्र राहणार आहे. पुढे बघा महाराष्ट्र हातमाग. लक्षात घ्यायचं आहे महाराष्ट्र हातमाग महामंडळ. तर महाराष्ट्र हातमाग महामंडळ याचं मुख्यालय म्हटलं तरी नागपूर. खनिकर्म महामंडळाचं मुख्यालय म्हटलं तरी नागपूर. आणि विदर्भ सिंचन विकास महामंडळाचं मुख्यालय जरी म्हटलं तरी नागपूरला राहणार आहे. 3 हातमाग महामंडळ, खनिकर्म महामंडळ, विदर्भ सिंचन महामंडळ. बघा हातमाग महामंडळ, त्यानंतर आहे खनिकर्म महामंडळ आणि एक आहे विदर्भ सिंचन विकास महामंडळ. 3 महामंडळ आहेत, तिघांचे मुख्यालय नागपूरलाच राहणार आहे. कोणते बघून घ्या. पहिल्यांदा हातमाग महामंडळ, नंबर 2 आहे खनिकर्म महामंडळ आणि नंबर 3 आहे बघा विदर्भ सिंचन विकास महामंडळ. बघून घ्या हातमाग महामंडळ, खनिकर्म महामंडळ आणि विदर्भ सिंचन विकास महामंडळ. 3 लक्षात ठेवायचं आहे.
हातमाग महामंडळ, विदर्भ सिंचन विकास महामंडळ आणि खनिकर्म महामंडळ या तिघांचे मुख्यालय नागपूरला राहणार आहे. पुढे नागपूरला एक युनिव्हर्सिटी आहे बघा, त्याचं नाव आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ. लक्षात ठेवा, नागपूर जी युनिव्हर्सिटी आहे त्यांचं नाव आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ किंवा युनिव्हर्सिटी. त्याची स्थापना 1923 ला झाली होती. लक्षात ठेवायचं आहे. तर नागपूरला जी युनिव्हर्सिटी आहे त्यांचं नाव आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, 1923 ला स्थापन करण्यात आलेलं आहे. पुढे नागपूर जिल्ह्यात जर विचार केला बघा, NH6 आणि NH7 बघा, NH6 आणि NH7 जे आहे एकमेकांना छेदतात. नागपूर जिल्ह्याच्या थोडं जर नागपूरच्या सिटीच्या बाहेर आलं तुम्हाला बघा, NH6 आणि NH7 एकमेकांना छेदतात. या बाजून बघा NH6 जाते, ज्याचं नवीन नाव आहे NH53, आणि इकडून बघा तुम्हाला लक्षात ठेवायचं, या मार्गाने जर लक्षात ठेवलं आपण तर बघा एक नॅशनल हायवे जाते, याचं नाव आहे NH7, ज्याचं नवीन नाव बघा रे NH44 करण्यात आलेलं आहे. तर नागपूर सिटीच्या बाहेर थोडं जरी आपण बाहेर आलो तिथं बघा NH6 आणि NH7 दोघे एकमेकांना क्रॉस करून इकडे तिकडे जाते. एक सरळ इकडे येते NH7 आणि या पद्धतीने NH6 जो आहे तो जाते, तर एकमेकांना छेदतात. तर कोणत्या जिल्ह्यात किंवा कोणत्या सिटीत छेदते, तर नागपूर या सिटीमध्ये लक्षात ठेवा NH6 आणि NH7 एकमेकांना छेदतात. क्लिअर आहे. पुढे नागपूर या एकाच जिल्ह्यातून जाणारा नॅशनल हायवे. बघा नागपूर जे आहे ते एकाच जिल्ह्यामधून जाणारा नॅशनल हायवे कोणता आहे, ते NH69. बघा रे, NH69 जो लक्षात ठेवा मित्रांनो, तो नागपूर जिल्ह्यातून जाणारा नॅशनल हायवे आहे. नागपूर ते अब्दुलगंज MP मध्ये हा जाते. लक्षात ठेवा, महाराष्ट्रातल्या एकाच जिल्ह्यातून हा नॅशनल हायवे जाते, ज्याचं नाव आहे NH69. तर NH69 लक्षात ठेवा, नागपूर या एकाच जिल्ह्यातून जाणारा नॅशनल हायवे आहे, ज्याचं नाव आहे NH69. क्लिअर आहे का? बघा इथे पहिल्यांदा या पॉइंटवर बघा, भारताची व्याघ्र राजधानी कोणती रे, नागपूर. नागपूर जे आहे भारताची व्याघ्र राजधानी राहणार आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्था म्हटलं तरी नागपूर. 3 महामंडळाचं मुख्यालय आहे बघा, हातमाग महामंडळ, खनिकर्म महामंडळ आणि विदर्भ सिंचन विकास महामंडळ. हातमाग, खनिकर्म, विदर्भ सिंचन तिघांचे मुख्यालय नागपूर. युनिव्हर्सिटी होती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ते सुद्धा नागपूरला राहणार आहे. पुढे बघा, NH6 आणि NH7 एकमेकांना कुठे छेदतात, लक्षात ठेवा, नागपूरला NH6 आणि NH7 एकमेकांना छेदतात. आणि नागपूर जिल्ह्यातून जाणारा एकमेव नॅशनल हायवे जो फक्त आणि फक्त नागपूर जिल्ह्यातूनच जाते, जो आहे NH69. समजलं ना, NH69 नागपूरमधून निघते, MP च्या अब्दुलगंज पर्यंत जाणार आहे. तर NH69 लक्षात ठेवा, नागपूर या एकाच जिल्ह्यातून जाते. तुमचे बऱ्यापैकी कन्सेप्ट क्लिअर होतात जर तुम्ही जिल्हे जर बरोबर कव्हर करत नेले ना, तर जिल्ह्याचे जे प्रश्न येतात त्यावर कसाही प्रश्न आला तरी तुमचा याच्या बाहेर जाणार नाही. पुढे बघा, नेक्स्ट जर प्रश्न आहे ते बघा, आपल्याला माहित असायला पाहिजे का, नागपूर शहरात, व्हेरी इम्पॉर्टंट लक्षात ठेवा रे, नागपूर शहरात याला PYQ आहे, महत्व सुद्धा आहे, मास रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम. बघा ही सिस्टीम जी आहे, विचारलेला प्रश्न आहे का, कोणत्या शहरात राबवली जाते, मास रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम. तर नागपूर शहरामध्ये बघा मास रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम जी आहे ती राबविली जाते. कोणत्या शहरात, नागपूर. नागपूर शहरामध्ये मास रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम जी आहे ती राबवली जाते. पुढे नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा. आता बघा नागपूर जिल्ह्यामधलं एक ठिकाण आहे धापेवाडा. धापेवाडाला बघा विठ्ठलाचे प्रसिद्ध मंदिर असल्याच्या कारणाने यालाच लक्षात ठेवा विदर्भाचे पंढरपूर असे सुद्धा म्हणतात. लक्षात ठेवा, विदर्भाचं पंढरपूर म्हटलं तर धापेवाडा. धापेवाडालाच लक्षात ठेवायचं आहे, विदर्भाचे पंढरपूर या नावाने ओळखलं जाते. कोणतं म्हटलं तर धापेवाडा. लक्षात घ्या, धापेवाडा जे आहे ते विठ्ठलाचं मंदिर असलेल्या कारणाने याला विदर्भाचे पंढरपूर म्हणून सुद्धा ओळखलं जाते. पुढे नागपूरमधील खडकांच्या पट्ट्याला सौसरमाला, हे नाव लक्षात ठेवा, सौसरमाला असे म्हणतात. तुम्हाला माहिती आहे नागपूरच्या पुढे जर गेलो तर खनिज संपत्ती आहे ना मोठ्या प्रमाणात वाढत जाते. त्यांचं नागपूर आहे, चंद्रपूर आहे, गडचिरोली या ठिकाणी खनिज संपत्ती हळूहळू वाढत जाते मोठ्या प्रमाणात आहे. नागपूरमध्ये मॅग्नीजचे मोठ्या प्रमाणात साठे सुद्धा तुम्हाला आढळताना दिसते. तर नागपूरमधील खडकांच्या पट्ट्याला बघा रे सौसरमाला असे म्हणून ओळखलं जाते, सौसरमाला. पुढे बघा नागपूरमध्ये 2 GI टॅग लक्षात ठेवायचा आहे. एक तर आहे नागपूरची संत्री आणि भिवापूरची मिरची. नागपूरची संत्री आणि भिवापूरची मिरची हे 2 रे बघा GI टॅग नामांकित उत्पादन आपल्याला नागपूर जिल्ह्यामध्ये आढळते. एक तर नागपूरची संत्री, ऑरेंज सिटी आहे तुम्हाला बघा ऑरेंज सिटी म्हणून लक्षात ठेवायचं, नागपूर ओळखलं जाते. भिवापूरची मिरची, नागपूरची संत्री. पुढे शासकीय मध्यवर्ती वस्तू संग्रहालय, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवा नागपूर जिल्ह्यामध्येच राहणार आहे. शासकीय मध्यवर्ती वस्तू संग्रहालय जर कुठे आहे तर नागपूरला शासकीय मध्यवर्ती वस्तू संग्रहालय आहे. पुढे हे व्हेरी इम्पॉर्टंट बघा रे, कवी कुलगुरू कालिदास. लक्षात घ्यायचं आहे, कवी कुलगुरू कालिदास
संस्कृत विद्यापीठ जर कुठे आहे तर रामटेक. रामटेकला लक्षात ठेवा कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ. तर कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ लक्षात ठेवा रामटेकला राहणार आहे. आणि रामटेक बघा सूर नदीच्या काठावर जे आहे हे शहर आहे रामटेक. सूर नदीच्या काठावर ज्याची स्थापना झाली ती या विद्यापीठाची बघा रे 1997 ला संस्कृत विद्यापीठाची स्थापना केलेली आहे. सूर नदीच्या काठावर रामटेक नावाचं ठिकाण आहे जिथे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ राहणार आहे. ते पॉइंट जे आहे ना बरोबर लक्षात घ्या, महत्वाचे राहते. बघा नागपूर शहरात जे ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे तिचं बघा रे मास रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम राबवली जाते नागपूर शहरामध्ये. धापेवाडा जे आहे नागपूर मधल्या धापेवाडा लक्षात ठेवा विदर्भाचे पंढरपूर असे म्हणतात. तर नागपूर मधलं जे धापेवाडा आहे त्याला विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखलं जाते. पुढे बघा नागपूर मधील खडकांच्या पट्ट्याला नाव आहे सौसरमाला. तर खडकांच्या पट्ट्याला जर म्हटलेला सौसरमाला असे म्हणतात. पुढे जीआय टॅग म्हटलं तुम्हाला 2 नागपूरची संत्री आणि भिवापूरची मिरची लक्षात ठेवायचा भिवापूरची मिरची. पुढे शासकीय मध्यवर्ती वस्तू संग्रहालय नागपूर. रामटेकचं जे विद्यापीठ आहे त्याचं नाव लक्षात ठेवा कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ नागपूरला राहणार आहे. ज्याची स्थापना बघा रे 1997 ला सूर नदीच्या काठावर रामटेकला स्थापन करण्यात आलेलं आहे. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे म्हटलं तर नागपूर. ते छोटे छोटे पॉइंट बरोबर अंडरस्टँड करून ठेवायचं आहे कारण एक मार्क्स एक्झाम मध्ये खूप महत्वाचं आहे. सध्या ज्या थराला कॉम्पिटिशन आहे ना मित्रांनो तिथे तुम्हाला एक मार्क्स तुमचा गेम चेंजर ठरत असते. म्हणून अशा कंडिशन मध्ये लक्षात ठेवायचं तुम्हाला कन्सिस्टंटली वर्क करत राहायचं. समजलाय ना, कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते. तर कन्सिस्टंटली तुम्ही वर्क करत राहा. PYQच्या प्रश्नाचं प्रॉपरली अनालिसिस करण्याचा प्रयत्न करा. आगामी होणार आहे तलाठी आहे नगर परिषद आहे तुम्हाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे हे प्रश्न मदत करणार आहे. चला पुढे बघा नेक्स्ट जर आला आपण बघा इकडे नेक्स्ट मध्ये तुम्हाला रामटेकचं प्रसिद्ध मंदिर तुम्हाला दिसते. पुढे बघा प्रभू रामचंद्र यांचे वास्तव्य. असं शहर ज्या शहराला प्रभू रामचंद्र यांचं वास्तव्य लाभलेलं आहे. तसेच कालिदासांनी लक्षात ठेवा रे मेघदूत नावाचं पुस्तक याच ठिकाणी लिहिलेलं आहे. ते ठिकाण आहे रामटेक. तर बघा रामटेकला प्रभू रामचंद्र यांचं वास्तव्य सुद्धा लाभलेलं आहे. लक्षात घ्या रामटेकला प्रभू रामचंद्र यांचं वास्तव्य सोबत कालिदासांनी मेघदूत नावाचं जे पुस्तक आहे ते रामटेक या ठिकाणीच लिहिण्यात आलेलं आहे. तर मेघदूत जे आहे रामटेक या ठिकाणी लिहिलेलं आहे. लक्षात ठेवा रामटेक महत्वाचं आहे. पुढे महाराष्ट्र जैव तंत्रज्ञान विद्यापीठ. लक्ष द्या मित्रांनो हे महत्वाचं राहते. महाराष्ट्र जैव तंत्रज्ञान विद्यापीठ म्हटलं तरी नागपूर 3रं विद्यापीठ आतापर्यंत आलेलं आहे. बघा सर्वात पहिले जर म्हटलं आपल्याला तर साधारण विद्यापीठ मध्ये आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ 1, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक ते झालं आहे 2, जैव तंत्रज्ञान विद्यापीठ म्हटलं तरी 3. पुढे एक बघा राष्ट्रीय विधी विद्यापीठ विचारते हे महत्वाचं आहे. पुन्हा एक बघा 4थं राष्ट्रीय विधी विद्यापीठ. तर राष्ट्रीय विधी विद्यापीठ जर आपल्याला विचारलं लक्षात घ्या तर राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूर जे आहे इथेच राहणार आहे. 4थं जैव तंत्रज्ञान विद्यापीठ म्हटलं तरी नागपूर, विधी विद्यापीठ म्हटलं तरी नागपूर. लक्षात ठेवा जैव तंत्रज्ञान आणि विधी विद्यापीठ नागपूरला राहणार आहे. पुढे कडमेश्वर. कडमेश्वरला बघा रे संत्र्याचा मोठा बाजार जो आहे तो कडमेश्वरला भरत असते. प्रचंड मोठा बाजार कडमेश्वर इथे लक्षात ठेवा. संत्र्याचा प्रचंड मोठा बाजार जो आहे तो कडमेश्वरला भरला जाणार आहे. कन्नान इथे लक्षात ठेवा कागदाच्या गिरणी ज्या प्रसिद्ध राहणार आहे. कन्नांच्या कागदाच्या गिरणी सुद्धा प्रसिद्ध आहे. आणि लास्ट मध्ये बघा नागपूरच्या अंबाझरी येथे बघा रे साहित्य है ना डिफेन्स संबंधी जे काही साहित्य आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये नागपूरच्या अंबाझरी इथे जे आहे ते आर्म्स बनवल्या जाते किंवा अंबाझरी इथे लक्षात ठेवायचा युद्ध साहित्य तयार करण्याचा मोठा कारखाना सुद्धा राहणार आहे. तर अंबाझरीला साहित्य बनवण्याचा कारखाना, कनानला कागदाच्या गिरणी, कडमेश्वर जर म्हटलं तर संत्र्याचा मोठा बाजार सुद्धा कडमेश्वरला आहे. आणि आता बघा 2 विद्यापीठ मी सांगितलं इथे, एक तर जैव तंत्रज्ञान विद्यापीठ, दुसरं राष्ट्रीय विधी विद्यापीठ. बघा हे आहे जैव तंत्रज्ञान विद्यापीठ आणि इथे जर म्हटलं राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूरला राहणार आहे. पुढे तेलंगखडी उद्यान. तर तेलंगखडी उद्यान म्हटलं तरी नागपूर. आणि IMP बघा भारताचे पहिले दिव्यांग पार्क हा प्रश्न येतो 100% विचारला जाऊ शकते हा प्रश्न का भारताचे पहिले दिव्यांग पार्क कोणत्या शहरात उभारलं जाणार आहे. तर नागपूर या शहरामध्येच लक्षात ठेवा रे भारताचे पहिले दिव्यांग पार्क उभारले जाणार आहे नागपूर. तर भारताचे पहिले दिव्यांग पार्क नागपूरला उभारलं जाणार आहे. क्लिअर आहे का बघा या स्लाइडवर इम्पॉर्टंट गोष्टी आहे महत्वाच्या बघूया. सर्वात पहिले प्रभू रामचंद्र यांचं वास्तव्य आणि कालिदासांनी मेघदूत लिहिलेलं ठिकाण म्हटलं तर रामटेक. हे रामटेकचं प्रसिद्ध मंदिर आहे लक्षात ठेवायचं आहे. इथे कालिदासांनी मेघदूत नावाचं पुस्तक लिहिले आहे. जैव तंत्रज्ञान विद्यापीठ नागपूर, विधी विद्यापीठ नागपूर. कडमेश्वरला इथे बघा संत्र्याचा मोठा बाजार तो राहणार आहे कडमेश्वर. कनानला आहे रे कागदाच्या गिरणी, अंबाझरीला साहित्य
आणि तेलंगखडी उद्यान जर तुम्हाला विचारलं लक्षात ठेवा मित्रांनो, तर तेलंगखडी उद्यान नागपूरला राहणार आहे. हा पॉइंट मी आता सांगितला. भारताचे पहिले दिव्यांग पार्क, तर भारत जो आहे त्याचा पहिल्यांदा एक लक्षात ठेवा दिव्यांग पार्क नागपूर या सिटीमध्ये चालू करण्यात आलेला आहे. तर भारताचं पहिलं दिव्यांग पार्क लक्षात ठेवा नागपूर इथे तुम्हाला चालू केलेला आहे. समजलंय? पुढे या. आता बघा इथे पुढे बघा इथे तुम्हाला राष्ट्रीय लिंबू संशोधन केंद्र विचारते. राष्ट्रीय लिंबू संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नागपूर जिल्ह्यामध्येच लक्षात ठेवा राष्ट्रीय लिंबू संशोधन केंद्र राहणार आहे. आणि नागपूर बघा 1960 पर्यंत एमपी ची राजधानी होती. तुम्हाला माहित आहे इतिहासामध्ये एक प्रसिद्ध करार आहे नागपूर करार. 28 सप्टेंबर 1953 ला जो आहे तो नागपूर करार करण्यात आलेला होता. 28 सप्टेंबर 1953. ज्या करारानुसार बघा नागपूर जे आहे किंवा जो एमपीचा भाग जो आहे तो पुढे मराठी बोलणारे लोक महाराष्ट्रात जोडण्यात आले होते, तो होता नागपूर करार. 1960 पर्यंत बघा एमपीची राजधानी जर म्हटलं तर नागपूर राहणार आहे, जिथे बघा राष्ट्रीय लिंबू संशोधन केंद्र आहे. पुढे नागपूरची सीमा बघा एमपीच्या 2 जिल्ह्यांना लागते. एक तर आहे रे छिंदवाडा, दुसरा आहे शिवनी. मी काय मगाशी सांगितलं बघा तुम्हाला, जेव्हा आपण राजकीय सीमा शिकलेला आहे त्याच वेळेस सांगितलेलं आहे. बघा इथे राजकीय सीमामध्ये तुम्हाला माहिती आहे पहिला जिल्हा आहे तो आहे वर्धा, वर्धेच्या वरता आहे अमरावती, इकडे आहे भंडारा, एक आहे चंद्रपूर. 4 जिल्हे वर्धा, अमरावती, भंडारा आणि चंद्रपूर. आणि एमपीची उत्तरेला बघा 2 जिल्हे नागपूरला लागते. पहिल्या नंबरला छिंदवाडा आणि शिवनी. तर छिंदवाडा आणि शिवनी हे 2 जिल्हे लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला नागपूरला याची सीमा लागणार आहे. तर छिंदवाडा आणि शिवनी. पुढे बघा महाराष्ट्रातील पहिले स्पेस टेक्नॉलॉजी इन्क्युबेशन सेंटर. बघा रे महाराष्ट्रातील पहिले स्पेस टेक्नॉलॉजी इन्क्युबेशन सेंटर नागपूरला जे उभारलं जाणार आहे. आणि इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन नावाची संघटना जी आहे लक्षात ठेवा, भारताची अंतराळ संघटना जर म्हटलं तर इस्रो नागपूरला उभारणार आहे. काय उभारणार आहे बघा रे स्पेस टेक्नॉलॉजी इन्क्युबेशन सेंटर. तर महाराष्ट्रातले पहिले स्पेस टेक्नॉलॉजी इन्क्युबेशन सेंटर आपण नागपूरला उभारणार आहे. इस्रो जे आहे हे उभारणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. एमपीला 2 जिल्ह्याला सीमा लागते म्हटलं, छिंदवाडा आणि शिवनी या 2 जिल्ह्यात सीमा लागणार आहे. पुढे नागपूर जिल्ह्यात बघा रे कामठी. मी आता सांगितलं कामठीला बघा ड्रॅगन पॅलेस. कामठीला जर तुम्ही गेले बघा ड्रॅगन पॅलेस आपल्याला कामठीला आढळते. लक्षात ठेवा तर नागपूर जिल्ह्यात कामठीला जो आहे ड्रॅगन पॅलेस या ठिकाणी बघा रे कन्नान व पेंच या नद्यांचा संगम होतो. कन्नान आणि पेंच जे आहे या 2 नद्याचा संगम तुम्हाला कामठीला होणार आहे. आणि कामठीलाच बघा रे ड्रॅगन पॅलेस सुद्धा राहणार आहे. ड्रॅगन पॅलेस कामठी, कन्नान आणि पेंच नद्याचा संगम इथे होणार आहे. इथपर्यंत बघा आतापर्यंत सर्वात पहिले राष्ट्रीय लिंबू संशोधन केंद्र आहे रे नागपूर. तर नागपूरला लक्षात ठेवायचं आहे राष्ट्रीय लिंबू संशोधन केंद्र, ते राहणार आहे नागपूर. 1960 पर्यंत एमपीची राजधानी जी आहे ते नागपूर राहणार आहे. 2 जिल्ह्याची सीमा लागते छिंदवाडा आणि शिवनी, हे 2 जिल्हे नागपूरला लागून राहणार आहे. महाराष्ट्रातले पहिले स्पेस टेक्नॉलॉजी इन्क्युबेशन सेंटर इस्रो जे आहे ते नागपूर या शहरात उभारणार आहे. आणि कामठीला बघा कन्नान आणि पेंच जे या 2 नद्या यांचा संगम कामठीला होतो, जिथे बघा ड्रॅगन पॅलेस सुद्धा राहणार आहे. आता नदीकाठावर काही शहर बघा रे नागपूर जे आहे हे नाग नदीकाठी वसलेले शहर आहे. कडमेश्वर म्हटलं तरी नाग. तर बघा नाग नदीकाठी 2 शहर आहे, नागपूर आणि कडमेश्वर. तर नागपूर आणि कडमेश्वर नाग नदीकाठी आहे. कामठी बघा कन्नान नदीकाठी वसलेले शहर म्हणजे आहे कामठी. कन्नान नदीकाठी जर म्हटलं तर कामठी. आणि लास्ट मध्ये बघा सूर नदीच्या काठावर रामटेक नावाचं शहर आहे, ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र जे आहे यांचं वास्तव्य लाभलेलं आहे. कवी कुलगुरू कालिदास जे आहे यांनी सुद्धा लक्षात ठेवायचं आहे आपल्याला कवी कुलगुरू जे होते लक्षात ठेवायचं, यांनी कालिदास हा ग्रंथ लिहिलेला होता, ते सुद्धा महत्वाचं आहे इथे. तर नागपूरमध्ये जर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, नागपूर जर म्हटलं लक्षात ठेवायचं नागपूर नाग नदीच्या काठावर, कडमेश्वर नाग नदीच्या काठावर, कामठी म्हटलं तर कन्नान नदीच्या काठावर आणि रामटेक जे आहे सूर नदीच्या काठावर. लक्षात ठेवा कामठी जे आहे ते राहणार आहे सूर नदीच्या काठावर. आणि रामटेकला मी आता सांगितलं प्रभू श्री रामचंद्र यांचं वास्तव्य लक्षात ठेवा मित्रांनो रामटेकला लाभलेलं आहे. तर त्या कंडिशन मध्ये रामटेक सुद्धा महत्वाचं राहणार आहे. तिथपर्यंत लक्षात घ्या. इथे बघा पॉइंट रिपीट करतो एक वेळा लास्ट मध्ये बघा लिंबू संशोधन केंद्र नागपूर, एमपीची राजधानी सुरुवातीला नागपूर, 2 जिल्हे लागते रे छिंदवाडा आणि शिवनी या जिल्ह्याची सीमा लागते. आणि इथे बघा स्पेस टेक्नॉलॉजी इन्क्युबेशन सेंटर जर आपल्याला विचारलं तर नागपूर इथे इस्रो उभारणार आहे. नदीकाठावर शहर बघा नाग नदी काठावर 2 शहर आहे, नागपूर आणि कडमेश्वर नाग नदीच्या काठावर. कामठी जर म्हटलं तर कन्हान नदीच्या काठावर. आणि रामटेक लक्षात ठेवा सूर नदीच्या काठावर जे आहे ते रामटेक शहर आपल्याला आढळून दिसते. क्लिअर आहे. चला पुढे बघा इथे लक्षात घ्या मित्रांनो नागपूर जिल्ह्यासंबंधी जेवढे काही पॉइंट आहे ते सगळे आपण आतापर्यंत कव्हर करण्याचा प्रयत्न केला. सगळे
याच्या बाहेर कुठे प्रश्न जाणार नाही. एवढं जरी केलं तरी तुम्हाला नागपूर जिल्हा विशेषवर कसाही प्रश्न आला तो प्रश्न करू शकते. याच्या अगोदर एक वर्धा जिल्हा सुद्धा आम्ही अपलोड केलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध करून देतो. त्यात तुम्ही बघायचं आहे, डिटेलमध्ये तुम्हाला माहिती मिळून जाणार. त्याची लिंक सुद्धा शेअर करून घेतो. तो वर्धा जिल्हा आज जो बघा आपण नागपूर जिल्हा जो आहे मित्रांनो लक्षात ठेवा, तो कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला होता. यातले जेवढे काही पॉईंट आहे नागपूर जिल्ह्यासंबंधी ते आपण कव्हर केले. तुम्हाला यावर चांगल्या लेवलचे प्रश्न विचारले जातात, कारण नागपूर ऑलरेडी विभागीय स्तराचं शहर असल्याच्या कारणाने प्रश्न मोठ्या प्रमाणात बनते. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि पूर्ण 36 जिल्ह्याची प्लेलिस्ट आपण तयार करणार आहोत. 36 जिल्हे एक एक करत अपलोड करत जाणार आहोत. आगामी तलाठी आहे, नगर परिषद, जिल्हा परिषद या सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला बघा हे महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.